चक्क तिसऱ्या दिवशी आईला काहीतरी बनवून दे असं बोलली आहे मी. हॅलो, मी आहे संजना आणि वेलकम बॅक टू माय मिनी व्लॉग सिरीज. तर आज सरांचा फोन आला होता की तुम्ही आपल्याला साईट व्हिजिटला जायचं, तर तुम्ही पटापटा क्लासला या. मी पटकन आवरून क्लासला गेली आहे. वाटतंय का बघून मला बरं नाही आहे ते? बरं नसलं तरी नीटच जायचं असतं क्लासला किंवा कुठेही. इथे आम्ही गेलो होतो साईट व्हिजिटला. जिथे आमचं ग्रीन हाऊस होतं त्याला लॉक लागला होता आणि काय तर लॉकची चावी आमच्याकडे नाही. त्याकरता आम्ही मुलांना लॉकची चावी आणायला ते पाठवली. काय 15-20 मिनटं झाली तरी मुलं येईना. मला हेच समजत नव्हतं, मुलं चावी आणायला गेली आहेत की बनवायला गेली आहेत. आणि त्यातल्या त्यात मला बरं नव्हतं, डोकं जाम दुखायला लागलं होतं माझं उन्हात बसून. आतमध्ये गेलो आहे तर काय, नुसतं गवत वाढलेलं, रोपं अशीच पडली होती. ज्यांचं पॉलीहाऊस आहे ना त्यांची नर्सरी होती, पण ते त्यांना काही जमलं नाही प्रोजेक्ट, त्याच्यामुळे त्यांनी ते असंच सोडून दिलं आहे. आणि आता साईट व्हिजिटला जाते त्यामुळे रात्री यायला थोडं लेट होतं, म्हणजे सायंकाळच होते 7-7:30. येता येता बाबांचे कपडे घेतलेत प्रेसचे, कारण इतके कपडे आई घरी करणं शक्य नाही आहे. त्यानंतर मग आम्ही गेलो फिश घ्यायला. आम्ही ऑलरेडी फिश घेतली होती, पण बाबांना आठवलं की आई बोलली आहे सकाळी की मला फिशचे ब्रेन खायचं, त्यामुळे त्यांनी अर्धा किलो अजून एक्स्ट्रा घेतला. त्यानंतर मी इथे हे मिरच्या घेऊन आली होती साईटवरनं, त्या पॉलिहाऊसमधनं. त्यांचा ठेचा करायचा होता आणि जाम तिखट आहे ती मिरची, लवंगी मिरची आहे. ती रोपं अनमॅनेजेबल होती किंवा त्यांचं काहीच नव्हतं. ती ट्रेमध्ये अशीच सोडून दिली होती. तरीही त्यांना प्रोडक्शन आलं आहे. घरी येऊन अद्रकचा चहा पिला आहे आणि आराम केला आहे. येस, दॅट्स फॉर द डे. बाय.